टेस्ट करून बघते. हां यम, मस्त आहे. मस्त आहे ना. खूप मस्त आहे. आणि भजी खाऊन बघ. सावकाशा गरम आहे. भजी पण मस्त, वेगळंच आहे ना काहीतरी. एकदम मस्त लागतं. कोलंबीची भजी मी पुन्हा ट्राय करेन आणि त्याची रेसिपी दाखवू का? नक्की. खूप टेस्टी आहे, मस्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आज काय स्पेशल? आज काय स्पेशल, थोडंसं हे बघ इंग्रेडियंट्स वरनं काय वाटतंय काय असेल. आय गेस प्रॉन्स बिर्याणी. कारण Yes. इथे राईस आहे. हा बघ, हा आज आपण बनवतोय सोहमसाठी प्रॉन्स बिर्याणी. ओके. तर हे असे तांदूळ धुवून ठेवले होते मी, स्वच्छ करून त्याला मॅरिनेट करून ठेवले. तिखट, मीठ, हळद सगळं आणि थोडं लिंबू टाकून ओके. असं मॅरिनेशन केलंय. आणि हे बघ इकडे आता राईस साठी तयारी करते. हे बघ दाखवते. ओके. त्याच्यात सगळे अख्खे मसाले टाकले. तर त्याला एक उकळी आली. आता तो राईस वेगळा शिजवून घेणार. हा वेगळा म्हणजे हाफ डन घेणार. ओके. चिकन बिर्याणीमध्ये ना ग्रेव्हीचा बेस जास्त बनवता येतो, तसं प्रॉन्समध्ये थोडं कमी पडतं. मग अशा वेळेला काय करायचं, हा कांदा वगैरे तळून तोही गार्निशिंगला वरनं तर टाकायचाच, पण बेसमध्ये पण टाकायचं. म्हणजे मी आता फोडणी देईन ना, हे जे मॅरिनेशन आहे त्या मॅरिनेशनमध्ये सुद्धा मी थोडा तळलेला कांदा टाकेन. ओके. आणि हे मी आता का आधी का करते, फोडणी का नाही आधी करते, कारण हा कांदा तळल्यानंतर जे जे तेल राहील ना, ओके. ते मी बिर्याणीच्या बाकीची जी फोडणी आहे त्याच्यासाठी पण वापरणार. ठीक. ते एक तर वाया पण नाही जात, कारण नंतर ते आपण दुसरीकडे कुठे वापरू नाही शकत. हे बघ आलेली आहे छान रंग पण. आता याच्यात आपण थोडंसं मीठ पण टाकूया. आता उकळत्या पाण्यात याला टाकते. तुझे आता मीठ टाकलंस तर तू नंतर बिर्याणीमध्ये पण मीठ ऍड करणार ना? हो हो, ते तर ह्याच्यानुसार ग्रेव्हीनुसार आपण ऍड करणार. पण तांदळाला ना आधी बिना मिठाचं जर शिजवलं ना तर भात आहे ना अळणी लागतो. ओके. आपल्या ग्रेव्ही मधला मसाला ना तो खूप हे नाही करणार, खेचून नाही घेणार मीठ. ठीक. आता काय टाकतेस? तूप. छान करताना मी तुला मगाशी म्हटलं तसं मी आलं लसूण आहे ना पेस्ट नाही करत फार. हे थोडंसं असं आहे बघ खलबत्त्यातच वाटून घेतलंय आणि हे उरलेलं मी फोडणीमध्ये टाकणार. ओके. आता मी इथे जो तळून ठेवलेला कांदा आहे तो मी याच्यात ऍड केला. भात तर खूप लवकर शिजला ग. हे बघ झालं की नाही. अगदीच 5 मिनिटच झाले. तांदूळ आधी भिजला होता थोडासा आणि उकळत्या पाण्यात त्याला टाकल्यामुळे तो लगेच शिजला. ओके. हे बघ हा भात आता आपण असा ह्याला चाळणीवर काढून घेऊया. आता तू किती पटपट कांदा चिरतेस ग? हो मी कांदा एकदम पटापट. आता मला जर लक्षात आलं ना की आपल्याला भाजीत कांदा कमी पडतोय तर मी असं पटकन घेते. मला कटर वगैरे आणि असं असं काही नाही लागत, पटापट. हे बघ तेल घेतलं होतं कांदा तळलेल्याचंच, थोडं मी याच्यात आत्ताच तूप ऍड करते. आणि फोडणीला जेव्हा आपण तूप वापरतो ते तूप कधीच असं गरम डायरेक्ट एका पातेल्यात नाही टाकायचं. थोडं तेल टाकायचं, तेल गरम होऊ द्यायचं, मग तूप टाकायचं, नाहीतर तूप करपतं पटकन. हे आता मी याला कशाची फोडणी देते, आलं लसूण चिरून ठेवलेला होता कांदा, कढीपत्ता पण वरून टाकूया. हे इकडे कांदा भाजायला ठेवला आहे. मग ते नुसतं बघत नाही बसायचं, बाकीची जी भांडी असतील सगळं असेल ना, हाताबरोबर किचन आहे ना आवरून घ्यायचं, म्हणजे कामं आवडतात. हे लक्षात ठेव तू सुद्धा. हो. हां सतत आवरत राहायचं, सारखं एव्हरी नाव अँड देन हात धुवायचे. हात एकदम स्वच्छ पाहिजेत स्वयंपाक करताना. एवढा लालसर छान भाजला गेलाय बघ. आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया. 3 मीडियम आकाराचे मी टोमॅटो घेतले. कोलंबीला पण मॅरिनेट केलेला आहे, पण हा मसाला थोडा एवढ्या बिर्याणीला कमी पडेल म्हणून, कारण ही पण आता भाजी त्याच्यात ऍड झाली आहे. कांदा टोमॅटो एवढ्या प्रमाणात ऍड झाल्यामुळे आणि आता राईस पण आहे
तर आपल्याला बिर्याणी किती तिखट हवी आहे त्यानुसार आपण मसाला टाकायचा. नाही थोडासा माझ्याकडे बिर्याणी मसाला पण आहे, तर मी तो अगदी थोडासाच ॲड करणार आहे. थोडीशी हळद आणि ह्याच्यासाठी बघ भातात मीठ आहे, प्रॉन्सला पण मीठ आहे, म्हणून अंदाजाने थोडंसंच मीठ टाकायचं. ओके. आणि मीठ खूप भसाभसा ओतायचंच नाही आधी. आपण पाहिजे तर आपल्याला अंदाज नसेल मिठाचा तर थोडं टाकल्यानंतर थोडी चव घ्यायची, वाटलं तर ॲड करायचं. हा थोडासा बिर्याणी मसाला मी ॲड करते. ओके. तू नसला तरी काही फरक नाही पडत. असं काही खूप चवीला खूप मोठा फरक पडतो असं अजिबात नाही. तुमच्या घरचा, माझा हा घरगुती मसाला आहे, त्यामुळे याच्यातनं सगळंच गरम मसाला वगैरे सगळा असतो. वेगळं असं वरून काही ॲड नाही करावं लागत. आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी याच्यात टाकते. नाही, कोथिंबीर. वास कसा येतो? खूप मस्त वास येतोय. आपल्या लागते मला आता. भूक लागते ना. आपण सबस्क्रायबरना त्याचा स्मेल तर नाही दाखवू शकत, हो पण खूप मस्त. पण त्याचा कलर बघा. हो. आत्या मी आज जेवणार नव्हती, आता मी डोसा खाल्ला होता मगाशी. हो, ते आज आपण सांगितलंच नाहीये. सकाळी सगळ्यांनी मस्त पोटभर, कुणी डोसा चटणी खाल्ली, मी दोन्ही खाल्ले. डोसा चहा सोबत पण खाल्लंय, चटणी सोबत पण मी खाल्लंय. आणि मी आता जेवणार नव्हती, पण आता हे बघून मला एवढं भारी वाटतंय. हो. हे बघ, हे वाया जाऊ द्यायचं नाहीये मॅरिनेशन मला, म्हणून याच्यातच पाणी टाकलं आणि हे थोडंसं मी ॲड करते. या स्टेजला तुम्ही मीठ चेक करायचं आहे. ओके. आत्ता तुम्ही हा लेअर लावलात की मग तुम्हाला मीठ चेक नाही करता येणार. वेळच्या वेळी लगेचच हे साहित्य सगळं असं उचलून ठेवायचं, काही इथे पसारा ठेवायचा नाही. जे दिसेल घासायचं असेल ते असं बेसिनमध्ये टाकून द्यायचं. मी याच कढईत आता परत लावणार आहे. खूप मस्त वास येतोय ना. हे बघ, हे थोडंसं आपण खाली जळू नये ना, म्हणून याला थोडंसं तेल लावणार. सावकाश घ्यायचं आहे. हात भाजू शकतो, सवय नसेल तर कढई आपण खाली घेऊ शकतो. हां, ही सवय आहे मला म्हणून मी हे करते. प्रत्येकाने तसंच केलं पाहिजे असं नाही. लेअर जरा जाडच घ्यायचा. दोनच लेअर लावणार होतो आपण, त्यामुळे इथे मी पहिल्या लेअरला भरपूर टाकून ठेवते. छान मोकळा आहे भात एकदम. आता मी मगाशी तळून ठेवलेला कांदा तो मी असा लावते. कोणी कलर टाकतं, कोणी इसेन्स टाकतं. आपण इसेन्स वगैरे नाही टाकत, कारण त्याचा एक तो वेगळा फ्लेवर असतो ना, तो आपल्याकडे घरी कोणाला आवडत नाही. तर वरून काय टाकायचं तूप सांग? वरून का टाकायचे बरं आता? वरचा लेअर आहे ना तो ड्राय होऊ नये. मी नेहमी आहे ना वरच्या लेअरला तूप टाकल्यानंतर थोडंसं एक पाणी मारते. हे असं झाकण ठेवले, बारीक करायचं आहे गॅस आणि होऊ द्यायचे चांगली वाफ येईपर्यंत. ठीक. झालं पण? झालं. हे काय बनवलंस? अरे बघ, सरप्राईज आहे. काय? याची मी हे नाही केलं, काय शूट नाही केलं. ओके. पण एक सरप्राईज आहे आणि खाऊन बघायचं आहे. आवडलं तर मग आपण सगळ्यांना रेसिपी सांगूया. ठीक आहे. कोलंबीची भजी आहे. हां. हां, हे बघ. टडंग टडंग. वाव, मस्त. मस्त ना? हो, खूप मस्त असं स्मेल येतोय. हे काय झालं? भांडी पण घासू नका, मी घासली असती. नाही नाही, हे बघ, हे बिर्याणी होईपर्यंत काय करू, बरोबर. किचन आवरलं. ओके. आणि हे बघ, आज बाप्पाला ना आज मला फुलं नाही मिळाली, हम्म. पण छान चकाचक अशी पूजा झाली बघ. ओके. फुलं नाही मिळाली तर स्वामींची पण पूजा केली, सगळं केलं, आवरलं. ठीक आहे, उद्या कर मग फुलं घे. आज काल संध्याकाळी आणली नाहीत फुलं, त्यामुळे राहिलं. पण चला, चल रेडी आहे ना आता? रेडी रेडी रेडी. कोळंबीची भजी आणि कोळंबीची बिर्याणी. मस्त. चला, आता जान्हवीला बोलव जा, पटापट जेवायला घ्या आणि मला सांगा कसं झालं. हो नक्की. वाव, आहे ना.
तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.